एकदम बाजूची खुर्ची मिळवली होती आज. मी काही मिळवली नाही. मी काही तिथे रुमाल टाकून कोणी संगीत खुर्ची नव्हतं खेळत. तिथली तुम्हाला त्यांच्या बाजूचीच खुर्ची मिळाली. तिथे जे लिहिलं होतं त्याप्रमाणे झालं. तसंच असतं, प्रोटोकॉल असतो सरकारी बैठकीचा. जेव्हा माझा प्रोटोकॉल नव्हता मी 5 वर्ष फिरकले देखील नाही बैठकीमध्ये. जे प्रोटोकॉल प्रमाणे बसवलं तिथे बसले मी. त्याच्यात काय एवढं बातमी आहे. मात्र तुम्ही 5 वर्ष असताना जी डीपीडीसीची बैठक होती त्यानंतर 5 वर्षानंतर पहिली बैठक अटॅक करते. काय काय बदल झालाय असं वाटतंय? निधीच्या संदर्भात आता दादांकडून अपेक्षा आहे आणि विकासाच्या वेल ट्रॅकवरती आहोत. बदल असतोच अविरत. दर 5 वर्षांनी बदल होतो. एक व्यक्ती दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जरी निवडून आला तरीही तो नवीनच असतो त्या टर्मसाठी. तर बदल होतच असतो. बदल झालाय. काही नवीन लोक एक मिनिट काय करू आता? तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला की बदल झालाय का बैठकीत. तर बदल अविरत प्रक्रिया आहे. बदल होत असतो. पण जेव्हा मी पहिल्यांदा जिल्हा नियोजनच्या बैठकीला स्वतः मंत्री म्हणून आले तेव्हा माझ्यासोबत प्रीतमताई खासदार होत्या. आणि आज मला राहून राहून आठवण येत होती की प्रीतमताई 5 वर्ष माझ्याबरोबर खासदार होत्या. यावेळी नवीन खासदार आलेले आहेत. आणि मला वाटतं नमिता मुंदडा माझ्याबरोबर नव्हत्या मी जेव्हा 5 वर्ष होते. त्या नवीन दिसल्या. आणि विजयसिंह पंडित नवीन आमदार आले. बाकी जवळपास टीम तीच होती. या सगळ्या पीडीसी मध्ये जे बीड मधलं वातावरण आहे किंवा या संदर्भात अजित पवारांनी काही सूचना दिल्याची माहिती आहे. काय सूचना होत्या त्या आणि काय काय सांगितले? पण अजितदादांनी जशी एक अकॅडमिकली बैठक कंडक्ट करायची असते तशीच कंडक्ट केली. त्यांनी अधिकाऱ्यांना, जशा आम्ही सुद्धा इथले बीडचे असून सुद्धा पालकमंत्री म्हणून ज्या सूचना देऊ तशाच त्यांनी सूचना दिल्या. म्हणजे मी स्वतः पालकमंत्री असताना म्हणायचे चुकीचं काम झालं नाही पाहिजे, कडक काम करा. तसंच त्यांनी चांगलं काम करा असं सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि पक्षपातीपणा करणार नाही हेही त्यांनी सांगितलंय. असं काही बीड जिल्ह्यातली दहशत बदनामी वगैरे हा मुद्दा सुद्धा चर्चेत आला असं बजरंग सोनवणे म्हणते. तसं काही झालं का? त्याची काही चर्चा झाली दहशतीचा? नाही, मला नाही दिसलं अशी काही चर्चा. याच्यावर एक चर्चा वगैरे असं काही झालं. बीड जिल्ह्यात सातत्यानं तेच अधिकारी येतात. जिल्हाधिकारी सुद्धा खूप वर्ष इथंच होते असं सांगितलं. त्याच्यावर काही चर्चा झाली का? तो विषय जिल्हा नियोजनचा नाहीये. आपला अभ्यास अपूर्ण असतो. आपण पण प्रश्न विचारतो. तर हे विषय जिल्हा नियोजनचे नसतात. मागच्या वेळी काय निर्णय अनुपालन अहवाल असतो त्याच्यावर आता कार्यकारी काय करणार अधिकारी हे असतं. हे विषय जिल्हा नियोजनचा नाही. बैठकीनंतर अजितदादावर या व्यतिरिक्त काही चर्चा झाली का? माझी बैठक झाली. बैठकीनंतर माझी काही त्यांच्याशी चर्चा झाली नाही. आणि जरी मी त्यांच्याशी चर्चा केल्या एकदा नाही अनेकदा तर त्या चर्चा मी तुम्हाला सांगेन कशावरून. धनंजय मुंडे यांचा विषय खूप चर्चेमध्ये आहे. आज त्या विषयावर दादांशी तुम्ही काही बोलला?